तुम्ही ऐसे काम करता है। तो ये है तो बहुत प्यारी है सभी आई प्यारी होती है, आई बहुत ज्यादा होती है। ठीक है, आई आप भी अपने काफी दिनों से अपने थेरेपी सेंटर में आ रहे हो और आपने भी अपने अंदर वाली मेड थी, वो मेड की आपने थेरेपी ली थी, तो थेरेपी से आपको क्या फर्क मिला है और वो थेरेपी का आपको क्या अनुभव रहा है, वो अनुभव एक बार आपके अकॉर्डिंग वही आपका माझी कवर आणि पाठ खूप दुखत होती की इतकं की 10 मिनिटाच्या अगोदर मी उभे राहू शकत नव्हते किचनमध्ये म्हणा वाचता येत नाही, गुडघे वापरत नाही. पण आता जो 1 महिना होत आलाय या सर्व ट्रीटमेंटमुळे आणि या सर्वांच्या प्रेमामुळे 10,000 गेला आधीच आणि आता मला थोडंसं आता मी चालू आले, नाहीतर मी अगदी लग्नाचं अशी करत चालते जिनासाठी विसरले असते. आता थोडं जिनाने फास्ट चालू शकतो, नाहीतर बेबी स्लिप्स घ्यायचे, एक पायला बेबी घ्यायचे ना जिना चढताना, तसं मी घेत होते. पण आता जनरल आणि सारखं वाटायचं मी खूप आजारी आहे, डोक्यामध्ये ते बसलो की मी आजारी आहे. पण आता इकडे आल्यानंतर इतके मैत्रिणी मित्र मिळाल्यानंतर तो सुद्धा डोक्यामध्ये निघून गेला मी आजारीच नाही. इथून जाताना मला खूप फ्रेश वाटतो. येईपर्यंत ढकल नसते की जाऊन तयार होते, तयार झाले, पाऊस आला, कसली आई पहिले किती जेवण जायचं आणि आता किती जेवण जातं? जेवण माझं अगदी बंद म्हणजे चतकोर पोळी फक्त इतकं कमी झालं होतं. जेवण आता व्यवस्थित वाढलंय. श्वास घ्यायचा त्रास होता, तो मध्ये अजिबात बंद झाला होता, पण आता पुन्हा सुरू झाला. आता मी विचारलं मॅडमना, तर त्या म्हणाले की हळूहळू जाईल, असं ऑफ अँड ऑन घेत राहील. पायाला सूज होती एकाच, ती सूज सुद्धा कधी येते कधी जाते, पण आता माझं लक्ष नसतं त्या पायांकडे ती सूज आहे का काय असू दे असं. आता किती पोळी खाता? आता 1.5 पण खाते, कधी कधी 2 पण भाजी कोणती आहे अच्छी लगती. हां नाही, वजन नाही वाढलं तरी चालेल, पण जे विटॅमिन्स न्यूट्रियंट्स जे कमी आहेत शरीरात ते मिळाले पाहिजे. मी 74 वर्षांची. सगळ्यांनी घ्या ट्रीटमेंट आणि रेग्युलर घ्या. माझ्यासारखं 1 दिवस आलो 2 दिवस नाही आलो असं नका करू. हां हो